नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रिया आणि साक्षीच्या 2 वर्षापूर्वीच्या सत्याचा पुराव्यासकट आता अर्जुन आणि सायलीसमोर उलगडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. 2 वर्षापूर्वीचे प्रिया आणि साक्षीचे सत्य समोर येऊन विलास हा आश्रमात येण्याच्या वेळेस प्रिया आणि महिपत हे एकमेकांसोबत काम करत होते आणि साक्षी प्रियाचा एकमेकींशी संबंध होता. हे सत्य आता अर्जुन आणि सायली समोर येऊन भयानक सत्याचा आता अर्जुन आणि सायली समोर उलगडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. कोणते असे ते सत्य आहे जे 2 वर्षापूर्वीचे सत्य समोर येऊन त्यामुळे आता साक्षी आणि प्रिया ही त्यावेळेस सुद्धा मैत्रिणी होत्या आणि विलासच्या खुनामध्ये प्रियाचा सुद्धा साक्षी एवढाच हात असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन आता अर्जुन आणि सायली आता प्रियाला कसे आता पुराव्यासकट प्रियाचा चेहरा समोर आणतात. आणि ज्या वेळेस आता अर्जुन आणि सायली हे आता आश्रमातील त्या बाईच्या घरी येतात त्याच वेळेस आता प्रियाला बेडरूममध्ये रंगेहात पकडून अर्जुन आणि सायलीला संशय येताच प्रिया ही आपल्यावर पाळत ठेवून असल्याचे सत्य अर्जुन आणि सायली समोर येऊन आता प्रिया ही महिपत आणि साक्षी सोबत काम करत असल्याचा पुरावा अर्जुन आणि सायली कसे आणतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायलीला ही अर्जुनसोबत त्या ज्या आश्रमात जी माणसे राहत होती त्यांच्या घरी जायचे असते, पण प्रिया मात्र आता सायलीला जाऊ देत नसते. तेव्हा आता प्रियाला कामाला लावून जेव्हा आता प्रियाला महिपतचा फोन येतो तेव्हा प्रिया ती बोलण्यासाठी दरवाजात जाताच पाठीमागून तिची पर्स घेऊन सायली आता तेथून बाहेर पडलेली असते. पण त्याच वेळेस आता प्रियाने सायलीला जाताना बघितलेले असते आणि आता पटकन ही सायली एवढी अचानक पर्स घेऊन कुठे गेली आणि हिचं काही चालू आहे की नाही, अर्जुनला भेटण्यासाठी गेली असावी असे विचार मनात येऊन पटकन आता प्रिया ही सायलीच्या मागावरती जाते. इकडे आता रस्त्यावर येऊन पटकन सायली ॲटो रिक्षात बसून आता जाऊ लागते. त्याच वेळेस पाठीमागून प्रिया ही दुसऱ्या ॲटोमधून सायलीचा पाठलाग करत आता जात असते. एका ठिकाणी ॲटो येताच आता सायली ही ठरलेल्या ठिकाणी अर्जुनला भेटते आणि आश्रमात आता एका व्यक्तीच्या घरी जाते, पण तो व्यक्ती आता त्यांना काहीही सांगण्यासाठी नकार देतो. तर आता लगेच अर्जुन आणि सायली आता दुसऱ्या काकूच्या घरी जातात. त्या मात्र माणुसकीच्या नात्याने सायलीला ओळखतात आणि आता त्या काकूच्या मिस्टरांसोबत अर्जुन आणि सायलीचं बोलणं चालू होतं. त्याच वेळेस मात्र प्रिया तिथे आलेली असते आणि खिडकीतून आता प्रिया बरोबर त्यांचे बोलणे ऐकू लागते. आणि त्यांचे बोलणे चालू असतानाच आता इकडे प्रियाला कल्पना आणि पूर्णाजी फोन करतात. दोघीही म्हणतात की अगं प्रिया तू कुठे आहेस. त्यांचा फोन आलेला बघून प्रिया आता थोडी बाजूला आलेली असते आणि आता प्रिया त्यांच्या फोनमध्ये आता त्यांच्याबरोबर बोलत असताना इकडे अर्जुन आणि सायली त्या काकू आणि काकांकडे चौकशी करत असताना अर्जुन सायलीला भयानक क्ल्यू मिळालेला असतो. काकू म्हणते की अगं सायली तुला तर माहितीच आहे, तो बिल्डर आहे ना महिपत शिकरे, त्याने ज्यावेळेस त्याला आश्रम खरेदी करायचा होता त्यावेळेस त्याने मधुभाऊला खूप त्रास दिला. आपल्या आश्रमाची त्यांनी लाईटही बंद केली, आपल्या आश्रमाची वीज बंद केली आणि एवढंच नाही तर आश्रमात येणारे बिल त्या बिलाला सुद्धा त्यांनी टॅक्स लावला. आणि एवढं काही होत असताना सुद्धा मधुभाऊंनी त्यावेळेस हिंमत सोडली नाही आणि हे सगळं मी तुला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली म्हणतात की पण त्यावेळेस तुम्ही संशयास्पद महिपतच्या एखाद्या माणसाला ज्यावेळेस विलासचा खून झाला होता त्यावेळेस आसपास भटकताना किंवा काही करताना बघितले का, अथवा एखादी अनोळखी व्यक्ती जी आश्रमातील व्यक्तीला भेटत होती तिचा तुम्हाला काही संशय आला का. पण त्यावेळेस काकू आणि त्या काकांनी काही सांगितलं नसतं. पण त्यावेळेस मात्र त्यांचा मुलगा आता लगेच म्हणतो की विलास खूप रागीट होते आणि त्यावेळेस विलास चांगले माणूस नव्हते. जेव्हा मी तिथे होतो ना तेव्हा त्यांनी माझं खेळणंसुद्धा तोडून टाकलं होतं. एवढंच काय तर प्रियासुद्धा तळतळ चिडचिड करत होती आणि मला बोलली की हे शेजारचे कार्टे इकडे येतात तरी कशाला. प्रियासुद्धा त्यावेळेस खूप टेन्शनमध्ये होती असे आता तो मुलगा बोलून जातो. आणि आता अर्जुनला प्रियावरती संशय आलेला असतो.
पण त्यानंतर आता अर्जुन आणि सायली घरी येण्यासाठी निघतात. त्या अगोदर पूर्णाजी आणि कल्पनानी आता काही जरी झालं तरी प्रियाला ताबडतोब घरी येण्यासाठी सांगितलेलं असतं. पण प्रिया तर आता इकडे तिने सांगितलेलं असतं की मी आईच्या घरी आलेले आहेत. तेव्हा आता कल्पनाने प्रतिमालासुद्धा फोन केलेला असतो. पण प्रियाचं काही बोलण्या अगोदरच प्रिया घरी आलेली असते. आणि आता इकडे प्रिया ही घरी येऊन आता अर्जुन आणि सायली घरी नाही आहेत हे प्रियाच्या लक्षात आलेले असते. आणि सगळ्यांचा डोळा चुकून आता अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये प्रिया पोहोचलेली असते. इथे आपल्याला त्यांच्याविषयी काही ते काय करतायत याची काहीतरी पुरावा हाती लागेल असे प्रिया विचार करते. आणि प्रिया आता अर्जुन सायलीचे कपाट बेडरूम सगळं काही चेक करू लागते. आणि त्याच वेळेस आता ब्लॅकबोर्डवरती प्रियाला खूप सारे फोटो भेटलेले असतात. आणि त्यामध्ये ते फोटो अर्जुन आणि सायलीच्या बड्डेचे लहानपणीचे सगळ्या आठवणीचे फोटो असतात. प्रिया ते बघू लागते. आणि त्याच वेळेस एक घटना घडते. अर्जुन आणि सायली घरी येतात. आता अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर बेडरूममध्ये जाऊ लागतात. प्रिया आता अर्जुन सायलीच्या बेडरूममध्येच असते. आणि इकडे दरवाजा उघडतात तर अर्जुन सायली बघतात काय, प्रिया ही समोर त्यांच्यासमोर आता ते ब्लॅकबोर्डवरचे फोटो बघत असते. आणि ताबडतोब अर्जुन आणि सायली प्रियाला बघतात. आणि अर्जुन म्हणतो, प्रिया तू आमच्या बेडरूममध्ये काय करतेस आणि पुन्हा तू आमचे सगळे चोरून काहीतरी आमच्या बेडरूममध्ये शोधतेस आणि म्हणून आम्ही तुला बेडरूममध्ये येण्याची बंदी घातली होती असे म्हणत आता अर्जुनला राग येतो. रागाने प्रियाचा हात धरून प्रियाला फरफटतच ओढत अर्जुन आता खाली आणतो. आणि लगेच आता पूर्णा आजीला रागाने अर्जुन म्हणतो की पूर्णाई तू त्या दिवशी मोठ्या मुश्किलीने मला म्हणत होती ना की तू आमच्या बेडरूमला तुम्ही लॉक का लावलं म्हणून, घे याचे परिणाम. आता ही प्रिया चोरून आमच्या बेडरूमची झडती घेत होती, आमच्या बेडरूममध्ये चोरून काहीतरी शोधत होती. हिने आमच्या बेडरूमचे कपाट उघडून त्यामध्ये काहीतरी शोधत होती. एवढंच काय, सगळे बेडरूम ती पालथी घालत होती. प्रियाला हे आमच्या बेडरूममध्ये आम्ही नसताना येण्याची काय गरज होती आणि म्हणून आम्ही लॉक लावत होतो. तर त्या दिवशी आम्हाला वाटेल ती तू बोललीस पूर्णाजी आणि आता आम्ही हे खपवून घेणार नाही असे स्पष्ट शब्दात अर्जुनने पूर्णाईला सांगितलेले असते. कल्पना पूर्णाई कावरी बावरी होऊन आता प्रियाकडे बघू लागते. पूर्णाई म्हणते, प्रिया कशाला गेली होतीस तू त्यांच्या बेडरूममध्ये आणि ते नसताना? तर आता प्रिया म्हणते की मी त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना शोधायलाच गेली होती. तर आता अर्जुन म्हणतो, आम्हाला शोधायला गेली होती, आम्ही तिथे दिसलो नाही तर माघारी फिरायचं. तू कपाट बघत होती प्रिया, कपाट मी तुला स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. आणि रागाने आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी यापुढे ही मुलगी माझ्या कधी बेडरूममध्ये दिसली नाही पाहिजे. आणि आता इकडे अर्जुन आणि सायलीला संशय आलेला असतो. आणि अर्जुन आणि सायली आता दोघेही विचार करतात ही प्रिया आपल्या मागावर आहे आणि आपण नसताना आपल्या बेडरूममध्येही बरोबर काही पुरावे मिळते का, आपण काय करतो हे शोधण्यासाठी गेली असावी. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली पुन्हा त्या काकूच्या घरी येतात. पण आता इकडे रात्री तो काकूच्या घरी आलेला माणूस त्याने रात्री विचार केलेला असतो आणि तो देखील पुन्हा तिथे आलेला असतो. अर्जुन आणि सायली पुन्हा त्यांच्याकडे चौकशी करू लागतात. तुम्हाला ज्या वेळेस खून झाला त्यावेळेस कुणी त्रास द्यायला, कोणी बिल्डरची रिलेटेड संशयित व्यक्ती आली होती का? तर तेवढ्यात तो माणूस म्हणतो की एक मुलगी आली होती. हो आणि तिने आम्हाला धमकीसुद्धा दिली होती की तिने आम्हाला सांगितलं होतं की या आश्रमामुळे आम्हाला त्रास होतोय, आम्हाला प्यायला पाणी देखील मिळत नाही आणि इथे दररोज आरडाओरड चालतोय, अशी तुम्ही कंप्लेंट करा. तर आम्ही त्यावेळेस त्या व्यक्तीचा म्हणजे त्या मुलीचा व्हिडिओसुद्धा काढला होता. कारण आम्हाला कंप्लेंट करायला सांगणारी ही मुलगी जर उद्या हिने काही केले तर त्यासाठी मी व्हिडिओ काढला आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही दाखवू शकता का तो व्हिडिओ? तर लगेच तो माणूस म्हणतो हो दाखवतो ना. आणि लगेच साक्षीचा तो व्हिडिओ आता तो माणूस आता अर्जुन सायलीला दाखवतो आणि त्यामध्ये साक्षी क्लिअर कट त्यांना धमकावत असल्याचे तो व्हिडिओ होता. आणि त्याच वेळेस आता त्या व्हिडिओमध्ये पाठीमागे प्रियासुद्धा तिथे
साक्षी सोबत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत असते आणि प्रिया आणि साक्षी त्यावेळेस देखील आता मैत्रिणी होत्या, कारण दोघीही प्रेमाने एकमेकींसोबत आता हसताना सुद्धा तो व्हिडिओमध्ये दिसत असतात. आणि त्याच वेळेस आता अर्जुन आता समजून चुकतो की प्रिया ही सुद्धा आता साक्षीसोबत विलासच्या खुनामध्ये सहभागी आहे म्हणून. आता मात्र तो व्हिडिओ बघून तो त्या काकूचा छोटा मुलगा पुढे येतो आणि म्हणतो की या मुलीला ना, या आंटीला मी खूप वेळेस आश्रमात येताना बघितलं आणि प्रियाताईसोबत ही खूप वेळा गप्पा गोष्टी करीत होती, गळ्यात हात घालून फिरत होती. ते ऐकताच अर्जुन सायलीला पक्की खात्री झालेली असते की प्रियाचा सुद्धा साक्षीसोबत संबंध होते आणि विलासच्या खुनामध्ये प्रियाचा सुद्धा हात होता. हे सत्य आता अर्जुन समोर येऊन, म्हणूनच प्रिया ही साक्षीला वाचवत असल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते. एकाच व्हिडिओने अर्जुन समोर सत्याचा बॉम्ब फुटून प्रियाने खोटी साक्षी दिल्याची आता अर्जुन समोर आलेली असते. आणि पटकन आता अर्जुन समोर तो व्हिडिओ देखील आलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये साक्षी ही त्या माणसांना क्लिअर कट आता चिथावणी देत असल्याचे समोर आलेले असते. आणि आता अर्जुन त्या काकाला म्हणतो की तुम्ही कोर्टामध्ये हे सगळं या मुलीने घडून आणलं अशी आता साक्षी द्यायला तयार आहात का? तो माणूस म्हणतो की अहो, मधुभाऊ हे देव माणूस होती, मधुभाऊसाठी आम्ही आणि आश्रम वाचवण्यासाठी काहीही करू शकतो आणि मी कोर्टात साक्षी देईल असे आता त्या माणसाने सांगताच अर्जुन सायली खूप खुश झालेले असतात. आणि ताबडतोब आता अर्जुनने कोर्टात सुनावणी मागून घेतलेली असते. कोर्टाच्या सुनावणीचे नोटीस येताच इकडे महिपत प्रिया खूप घाबरलेले असतात. या अर्जुनला आता काय मिळालं असेल आणि इकडे महिपतच्या तर डोक्यातून वाफा निघालेल्या असतात. ही प्रिया 24 तास तिथे आता त्यांच्यासमोर बसलेली असताना देखील या प्रियाने आपल्याला काहीच सांगितलं नाही आणि या अर्जुनने पुरावा आणून काहीतरी त्याच्या हाती लागलंय आणि त्याने सुनावणी देखील बोलावली. आता जर या सुनावणीमध्ये काही झालं तर प्रियाला मी जिवंत गाडील असे महिपतने ठरवलेले असते. एक तर माझी मुलगी तिकडे जेलमध्ये आहे, तिला सोडून आता ही अर्जुनने तिसरी सुनावणी मागवली आणि अजूनच अडकवले तर आता महिपतला खूप राग आलेला असतो प्रियाचा. आणि अर्जुन आता सुनावणी सुरू होताच प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रिया घाबरी होऊन विटनेस बॉक्समध्ये येते. अर्जुन म्हणतो की पुन्हा मला तुम्ही सांगा, प्रिया उर्फ प्रिया मधुकर, मी तुम्हाला विचारतो की तुमचा आश्रमाशी कोणत्या व्यक्तीशी संबंध होता का? तर प्रिया म्हणते नाही. तर लगेच आता अर्जुन म्हणतो की आश्रमात येण्याच्या अगोदर तुम्ही साक्षीला ओळखत होता का आणि तुमची साक्षीसोबत मैत्री होती का? प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही? अहो, मी या साक्षीला या अगोदर कधी बघितलंही नव्हतं. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो खोटं बोलू नका. तर प्रिया म्हणते खरंच मी कशाला खोटं बोलू? आणि आता लगेच आता अर्जुन म्हणतो की प्रिया मधुकर, आता बघा मी तुमचा व्हिडिओ दाखवतो. आणि कोर्टात आता अर्जुन तो व्हिडिओ आता लगेच जज समोर आणतो. त्यामध्ये साक्षी त्या सगळ्या माणसांना धमकावत असते की हे बघा, या आश्रमाच्या जागेवर 5 स्टार रेस्टॉरंट होणार आहे आणि त्या रेस्टॉरंट तुम्ही जर ह्या आश्रमासाठी आम्हाला मदत केली आणि या आश्रमाचा आम्हाला त्रास होतो हे जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला त्या आमच्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये थोडीशी जागा आणि अलिशान फ्लॅटसुद्धा देऊ. तर आता इकडे प्रियासुद्धा त्या सगळ्यांना सांगत असते की अरे या जुन्या आश्रमात काय घेऊन बसलात तुम्ही, आपल्याला फ्लॅट मिळेल तेव्हा हा आश्रम विकण्यासाठी ना तुम्ही आमची मदत करा, म्हणजे यांची मदत करा असे आता सगळ्यांना प्रियाने सुद्धा सांगितलेले असते. आणि प्रियासुद्धा त्यामध्ये सहभागी आहे, साक्षीच्या बाजूने बोलत असल्याचे सत्य त्या व्हिडिओमधून आता अर्जुनने कोर्टासमोर आणलेले असते. अर्जुन म्हणतो बघितलं का माय लॉर्ड? आणि ज्या वेळेस साक्षीला आश्रम हवा होता त्यावेळेस आता प्रियासुद्धा साक्षीच्या बरोबर होती आणि साक्षीसुद्धा आता प्रियाबरोबरच तो आश्रम घेण्यासाठी बाकीच्या आश्रमाच्या रिलेटेड सगळ्या व्यक्तींना लाच देण्याचा प्रयत्न करत होती आणि धमकावत होती. याचा अर्थ विलासचा खून हा ज्या आश्रमात झाला त्यावेळेस
साक्षी ही प्रियासोबतच होती आणि या दोघी मैत्रिणी होत्या. यावरून मला प्रियावरती संशय वाढलेला आहे आणि साक्षीसोबत प्रियाचा सुद्धा विलासच्या खुनामध्ये हात असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा, तो व्हिडिओचा पुरावा मी दाखवून यामध्ये प्रिया देखील इन्व्हॉल्व असल्याचे खूप मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि मला दिसत आहे माय लॉर्ड, तेव्हा तुम्ही या व्हिडिओचा विचार करून प्रियासुद्धा साक्षीसोबत होती आणि तुम्ही त्यासाठी प्रियाला आता संशयित आरोपी म्हणून ताब्यात घ्यावी हे आता कोर्टाला आता अर्जुनने विनंती केलेली असते. आणि तो व्हिडिओ बघून लगेचच प्रिया खोटं बोलत होती आणि प्रिया म्हणजे विलासच्या खुनाच्या अगोदर प्रिया आणि साक्षीचे काहीही संबंध नव्हते. तर हा व्हिडिओमध्ये क्लिअर कट साक्षीच्या बाजूने प्रिया ही आता त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि लोकांना भीती घालत आहे. साक्षीच्या बाजूने विचार करण्यासाठी सांगत आहे हे जजला लक्षात आलेले असते आणि ताबडतोब प्रिया ही खोटं बोलत असून प्रिया ही साक्षीला पाठीशी घालत असल्याचे सत्य समोर आलेले असते. आणि त्याचबरोबर आता जज हे लगेचच प्रियाला ताब्यात घेण्याचे आदेश देतात आणि पुढचे भयानक सत्य जजने सांगितलेले असते आणि ते म्हणजे जर या खुनामध्ये प्रिया आणि साक्षीचा हात असेल तर ते पुरावे लवकरच कोर्टात सादर करावेत असे आता जजने आदेश दिलेले असतात आणि प्रियाला अटक झालेली असते. आणि आता अर्जुन आता साक्षी आणि प्रियाला आतमध्ये घालून विलासचा खून हा साक्षीने केला आणि प्रियाने ते बघितल्याचे कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.